नमस्कार, मी सुनंदा शामराव घरत, प्रभाग संघाची अध्यक्षा. प्रभाग संघाची संपूर्ण माहिती देण्यासाठी आज मी तुमच्यासमोर उभी आहे. आज जरी मी या प्रभाग संघाची अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर उभी असली तरी काही वर्षांपूर्वी मी माझ्या कामाची सुरुवात स्वयंसहायता गटाची सभासद म्हणून केली. काही वर्षापूर्वी आम्ही आमच्या गावात स्वयंसहायता गट स्थापन केला. खरं सांगू का मैत्रिणींनो, महाराष्ट्र शासनाने हे उमेद अभियान सुरू केलं आणि त्यामुळेच खेडेगावातील तुमच्या माझ्यासारख्या कित्येक महिलांचं जीवनच बदलून गेलं. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनानं राज्यात उमेद अभियान सुरू केलं. दुसऱ्यांच्या शेताशिवारात मोलमजुरी करणाऱ्या आणि रोजगारासाठी शहरात स्थलांतर करणाऱ्या गावातील गरीब महिला उमेदमुळे एकत्र आल्या. प्रभाग समन्वयक, प्रेरिका आणि वर्धिनी यांच्या मार्गदर्शन आणि मदतीमुळे गावाखेड्यात महिलांचे स्वयंसहायता समूह स्थापन झाले. या समूहातील महिलांनी आपल्या गावातच त्यांना जमतील आणि झेपतील असे उद्योग व्यवसाय सुरू केले. स्वयंसहायता समूहात काम करू लागल्यामुळे गावकरी महिला सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांबाबत जागरूक झाल्या. आपल्या कुटुंबाला आर्थिक लाभ व्हावा यासाठी त्या उपजीविकेचे नवे नवे मार्ग शोधू लागल्या. स्वयंसहायता समूहातील सहभागामुळे गावातील महिलांना गरीब, अतिगरीब आणि जोखीम प्रवण कुटुंबांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासकीय योजनांची माहिती मिळाली. स्वयंसहायता समूहामुळे गावातील गरीब वंचित महिलांना कामं मिळाली. कष्टाच्या कामामुळे त्यांच्या हाती 4 पैसे आले. त्यामुळे त्यांच्या घराची परिस्थिती बदलू लागली. गावातील लोकांचं जीवनमान सुधारावं यासाठी शासनाने वेगवेगळ्या अनेक योजना राबवल्या, पण त्या योजनांचा सवलतीचा फायदा गावकऱ्यांना सहजासहजी मिळत नव्हता. त्यासाठी महिलांची शक्ती कमी पडत होती, ताकद कमी पडत होती. महिलांची ताकद वाढवण्यासाठी स्वयंसहायता गटांनी एकत्र येण्याची संकल्पना पुढे आली आणि त्यातूनच ग्रामसंघाची स्थापना होऊ लागली. ग्रामसंघामुळे गावातील स्वयंसहायता समूहांचं एकत्रीकरण होऊन त्यांचं बळ वाढलं. त्यांच्या कामात सुसूत्रता आली. गावकऱ्यांसाठी असलेल्या शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि अंगणवाडीच्या सुविधांची माहिती महिलांना मिळाली. गाव स्तरावरील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात महिला वर्ग आत्मविश्वासानं वावरू लागला. संख्याबळाच्या जोरावर या महिला आपल्या हक्काच्या शासकीय सोयी सवलतींची आग्रहपूर्वक मागणी करू लागल्या. माझे मुलीचं नाव मनीषा तानाजी आयरे. ही पूर्ण 22 वर्षाची अपंग मुलगी आणि ती मतदान सुद्धा करते, पण तिला घरकुल आणि शौचालय तिचं सेपरेट पाहिजे. तिच्यासाठी मी जागा सुद्धा घेतलेली. शासकीय कर्मचारी आणि अधिकारी महिलांच्या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीनं पाहू लागले. त्यांचे प्रश्न सोडवू लागले. ग्रामसंघाच्या रचनेमुळे स्वयंसहायता समूहांना त्यांच्या व्यवसाय उद्योगासंबंधीची तांत्रिक माहिती मिळू लागली. वित्तीय पुरवठ्यात सुलभता आली. गटातून छोटं कर्ज यायला लागलं. त्याच्यात आमच्या काही एवढ्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. लहान लहान गरजा आम्ही पूर्ण करायचो. नंतर आम्हाला फिरतं भांडवल दिलं. मग त्याच्यानंतर MCP झाली आमच्या गटाची. त्याच्यातून आम्ही व्यवसायासाठी हॉटेलच्या कर्ज घेऊन छोटासा हॉटेलचा व्यवसाय हा चालू केला आहे. आणि मी जेव्हा वर्धिनी राऊंडला गेले तेव्हा माझे सासरे हॉटेल चालवता आणि मी घरी असल्याच्या नंतर स्वतः मी हॉटेल चालवतो. आमचं घर पण व्यवस्थित चालायला लागलं. त्याच्यावर आमच्या घरातला म्हणजे रोजचा खर्च आहे तो त्याच्यावरती आमचा पूर्ण होतो. ग्रामसंघाच्या स्थापनेनंतर आज गावोगावच्या गरीब वस्त्यांचं चित्र बदलताना दिसतंय. मात्र ग्रामसंघांची कार्यकक्षा 2 गावापुरतीच मर्यादित असते. गरीब आणि वंचित महिला कुटुंबांच्या सबलीकरणातून ग्रामविकास साधायचा असेल तर उमेदच्या कामांची आणि कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवणं गरजेचं होतं. गावाच्या विकासाला वेग देणाऱ्या सर्व सोयी सुविधा लोकांना मिळायला हव्या होत्या. त्यासाठी शासन दरबारी अधिक संघटितपणे प्रयास करण्याची गरज होती. ग्रामसंघाच्या एकत्रितपणामुळे महिलांचे बळ वाढले. त्यांच्या कामात सुसूत्रता येईल ही गोष्ट लक्षात घेऊन उमेद अभियानाने प्रभाग संघाची संकल्पना साकारली. प्रभाग संघाच्या स्थापनेमुळे ग्रामीण भागातील महिलांच्या सशक्तीकरणाचं कार्य अधिकच व्यापक झालं. प्रभागात असलेल्या ग्रामसंघाचं संघटन म्हणजे प्रभाग संघ. निश्चित केलेल्या कार्यक्षेत्रातील प्रभाग संघाचं कार्य
हे त्या क्षेत्रातील स्वयंसहाय्यता समूह आणि ग्रामसंघ यांच्या कामापेक्षा वेगळं असलं तरी त्या दोघांना सहाय्यभूत ठरणारं आहे. प्रभाग संघाच्या स्थापनेसाठी कमीत कमी 6 ग्रामसंघांची आवश्यकता असते. प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना अतिगरीब, अनुसूचित जाती जमाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, अल्पसंख्याक, अपंग, विधवा, परित्यक्त्या या गटातील महिलांचा प्राधान्यानं विचार केलेला असतो. सर्वसाधारण समिती, कार्यकारी समिती, पदाधिकारी आणि उपसमित्या अशी प्रभाग संघाची रचना असते. सरस ग्रामसंघ प्रभाग संघात सामील होऊ शकत नाहीत. त्यासाठी अभियानाने काही नियम तयार केलेत, काही अटी घातल्या आहेत. त्या अटींची पूर्तता करणारेच ग्रामसंघ प्रभाग संघात समाविष्ट होऊ शकतात. उमेद अभियानातील दशसूत्रीचं पालन करणारे, 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेले, ग्रामसंघ व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले, ज्यांनी ग्रामसंघ उपसमिती तयार करून काम सुरू केलंय आणि ग्रामसंघ लिपिकेची नेमणूक करून तिला प्रशिक्षण दिलंय, तसंच ज्या ग्रामसंघांच्या हिशेबाचं ऑडिट झालंय असे ग्रामसंघ प्रभाग संघामध्ये समाविष्ट केले जातात. प्रभागात कार्यरत असलेल्या प्रत्येक ग्रामसंघानं आपल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ग्रामसंघात सामील होण्याचा ठराव संमत करून घ्यायचा असतो. सर्वसाधारण सभेमधून ग्रामसंघाच्या अध्यक्ष आणि सचिवांनी अर्ज दिल्यानंतर निवडलेल्या सभासदांमधून कच्चा प्रभाग संघ तयार केला जातो. याच कच्च्या प्रभाग संघात सभासद फी निश्चित केली जाते. त्याचबरोबर प्रभाग संघाचं नाव सर्वानुमते ठरवण्यात येतं. कच्च्या ग्रामसंघाला प्रशिक्षण दिलं जातं. त्यानंतर होणाऱ्या पहिल्याच बैठकीत कच्च्या प्रभाग संघातून पदाधिकाऱ्यांची निवड करताना आवाजी मतदान किंवा गुप्त मतदान पद्धतीनं निवड अंतिम केली जाते, ज्यामध्ये अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव आणि लिपिक यांची निवड होते. आपल्या मागच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे आज आपण सर्वजण प्रभाग संघ बांधणी आणि त्याच्यातल्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमा झालेलो आहोत. तर मला सांगा, पहिले अध्यक्षासाठी कोण कोण इच्छुक आहे अध्यक्ष व्हायला? तर आपल्याला सर्वांना त्यासाठी आपण मतदान करायचं आहे. तुमच्याकडे असलेला जो काही कागद आहे त्याच्यावर तुम्हाला नेमका अध्यक्ष कोण पाहिजे याचं तुम्ही नाव लिहायचं आहे आणि आपल्या समोर मतदान पेटी इथे ठेवली जाईल. त्याच्यामध्ये तुमचं मत जे आहे ते टाकायचे एका नेऊन. सुरुवातीला सर्वांनी आपल्याला कोणाला न सांगता न बोलता तुमच्या स्वतःच्या मताने आपल्याला अध्यक्ष हा निवडायचा आहे. तर सर्वांनी आपले आपले कोण अध्यक्ष पाहिजे या 3 लोकांपैकी त्याचं एक नाव लिहायचे त्याच्यामध्ये. प्रभागातील सहभागी ग्रामसंघांचे अध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष हे प्रभाग संघाच्या सर्वसाधारण समितीचे पदसिद्ध सदस्य असतील. प्रभाग संघात सहभागी झालेल्या ग्रामसंघांच्या कार्यकारी समितीचे सदस्य हे प्रभाग संघाच्या सर्वसाधारण सभेचे सभासद असतात. ही सभा वर्षातून एकदा घ्यायची आहे. मात्र सदस्यांच्या मागणीनुसार वर्षातून कितीही वेळा सर्वसाधारण समितीची सभा बोलावली जाऊ शकते. दर 3 महिन्यांनी म्हणजे वर्षातून 4 वेळा सर्वसाधारण समितीच्या बैठका होतात. सर्वसाधारण समितीच्या सभासदांमधून प्रभाग संघाची कार्यकारिणी तयार केली जाईल आणि दर महिन्याला कार्यकारी समितीची बैठक घेणं प्रभाग संघासाठी बंधनकारक असतं. कार्यकारी समितीच्या सदस्यांमधून
प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांची निवड होते. आज आपल्याला समिती निवड करायची आहे. ग्राम संघ देखरेख कमिटीसाठी कोण इच्छुक आहे ते हात वर करा. प्रभाग संघाला आपल्या प्रभागातील गावासाठी, गावातील वंचित गरीब महिलांसाठी व त्यांच्या कुटुंबासाठी काम करायचे असते. प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जर हे काम करण्याचे ठरवले तर ग्रामविकासाच्या कामाचा वेग कमी होईल. ही बाब लक्षात घेऊनच प्रभाग संघाच्या रचनेत उपसमित्यांची योजना केली गेली. विविध जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडता याव्यात म्हणून प्रभाग संघात वेगवेगळ्या उपसमित्या स्थापन केल्या जातात. देखरेख समिती, सामाजिक परीक्षण समिती किंवा सामाजिक मूल्यांकन समिती, बँक जोडणी समिती किंवा बँकेशी दुवा जोडणारी समिती आणि सामाजिक कृती समिती या प्रभाग संघाच्या उपसमित्यांवर पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कार्यकारी समितीमधील 3 ते 5 सदस्य काम करतात. फक्त संपादनूक उपसमितीमध्ये प्रभाग संघाच्या 3ही पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकारी समितीचे 2 सदस्य काम करतात. या मुख्य उपसमित्यांशिवाय प्रभाग संघ कार्यकारिणी आवश्यकतेनुसार अन्न, आरोग्य, दुग्ध व्यवसाय, संपादनूक उपसमिती, विमा, निवृत्ती वेतन आणि रोजगार अशा उपसमित्यांचं गठन करते. ग्रामसंघांचं बळकटीकरण करणं, ग्रामसंघाच्या सदस्यांना आर्थिक मदतीबरोबर सामाजिक सुरक्षा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणं, वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थांशी ग्रामसंघांना जोडणं, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री जनधन योजना, अनुसूचित जाती जमाती योजना, वृद्धापकाळ आणि विधवा पेन्शन योजना, इंदिरा आवास योजना, मनरेगा आदी शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामसंघातील महिलांना सक्षम करणं, संबंधित शासकीय विभाग आणि ग्रामसंघ यांच्यातील दुवा बनणं, विविध कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसंघाची क्षमता बांधणी करणं ही सारी कामं प्रभाग संघ करत असतो. ग्रामसंघाचे सदस्य असलेल्या कुटुंबांना विमा कंपन्यांकडून माफक दरात तरीही खात्रीची सेवा मिळावी यासाठी प्रभाग संघ समन्वयकाची भूमिका बजावतो. मी प्रेरणा महिला बचत गटाचे अध्यक्ष आहे. गटाच्या मायाताई डुकरे आल्या आणि म्हणाल्या की विमा काढा. तर माझ्या मिस्टरांचा विमा काढला होता आम्ही. नंतर ते विमा म्हणजे याच्यात 12 रुपये जमा झाले, कटले पासबुकामधून आणि तिथून 1-2 महिन्यांनी त्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे. तर ॲक्सिडेंट झाला तर आम्हाला हे आम्ही 30 दिवसाच्या आत क्लेम केली त्यांची मयत झाल्यानंतर. तर हा लाभ आम्हाला मिळाला. ॲक्सिडेंट झाल्यानंतर जो आमच्याकडे पैसा नव्हता, आम्ही लोकांकडून जो पैसा घेतला होता त्यांना लावासाठी, तो पैसा आम्ही या माध्यमातून लोकांचा पैसा वापस केला. कर्जमुक्त झालो आहे आम्ही. ग्रामसंघाच्या सदस्य समूहांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या खत, धान्य, बी बियाणे, शेती अवजारं यांची प्रभाग स्तरावर सामूहिक खरेदी करून प्रभाग संघ अधिकाधिक बचत करीत असतो. प्रभागातील वेगवेगळ्या समुदाय संसाधन व्यक्ती आणि स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना तांत्रिक माहिती देण्यासाठी आणि त्यांची कार्यकौशल्यता वाढवण्यासाठी प्रभाग संघ प्रशिक्षण कार्यक्रमांच्या आयोजनामध्ये पुढाकार घेतो. प्रभाग संघाच्या सर्व बैठका, सर्वसाधारण सभा, विशेष सभा यांचं अध्यक्षपद भूषवताना प्रभाग संघाचे अध्यक्ष प्रभाग संघाच्या हिताचे निर्णयही घेतात. भविष्यात निर्माण होणाऱ्या तालुका पातळीवरील बैठकीत प्रभाग संघाच्या अध्यक्षांनी आपल्या प्रभाग संघाचं प्रतिनिधित्व करणं अपेक्षित आहे. प्रभाग संघाचा पत्रव्यवहार सांभाळणं, दैनंदिन कामकाज पाहणं, सहभागी ग्रामसंघाच्या कामकाजाचा आढावा घेणं, प्रभाग संघाचा वार्षिक अहवाल, ताळेबंद आणि अंदाजपत्रक तयार करणं ही कामं प्रभाग संघाच्या सचिवांची असतात. प्रभाग संघाच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोषाध्यक्ष पार पाडतो. प्रभाग संघाचे हिशोब ठेवण्याबरोबरच संघाचा निधी वाढवण्यासाठी कोषाध्यक्षांचे प्रयास महत्त्वाचे असतात. प्रभाग संघाच्या कामकाजात लेखापालाची भूमिका महत्त्वाची असते. गणित, आकडेमोड आणि व्यवहाराची जाण असलेल्या, किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या, प्रभाग संघाचा घटक असलेल्या एखाद्या ग्रामसंघातल्या अनुभवी लिपिकेची
प्रभाग संघात लेखापाल म्हणून निवड केली जाते. प्रभाग संघाच्या वेगवेगळ्या बैठकांचं आयोजन करणं, बैठकीत होणाऱ्या निर्णयांची नोंदवहीत नोंद ठेवणं, प्रभाग संघाची बँकेशी निगडीत असलेली कामं करणं, बैठकींचे अहवाल लिहिणं, ही कामं लेखापालानं करायची असतात. स्थापनेनंतर काही महिन्यातच प्रभाग संघाच्या नावे बँकेत खातं उघडलं जातं. कार्यालयीन कामकाजासाठी प्रभाग संघाला व्यवस्थापन निधी दिलेला असतो. कार्यालयासाठी जागा शोधणं, आवश्यक असल्यास त्या जागेची दुरुस्ती करणं, कामकाजासाठी आवश्यक त्या साहित्याची खरेदी करणं, या गोष्टींचा खर्च संघ व्यवस्थापन निधीतून करतो. गावातील दारिद्र्य रेषेखाली असलेली सर्व कुटुंब स्वयंसहायता समूहात सामील होतील आणि सर्व ग्रामसंघ प्रभाग संघात समाविष्ट होतील, यासाठी प्रभाग संघ जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. आमची पहिली गटात जुळण्याच्या अगोदर परिस्थिती खूप गरीब होती. आम्ही शेतात कामाला जायचं होतो. परत मग आम्ही गट स्थापना केली आणि गटात देवघेव होते महिलांनी, मग आम्ही बचत सुरुवात केली. मग त्याच्यानंतर आम्ही कर्ज वाटप केलं. मग कर्जातून आम्ही सायकल व्यवसाय सुरू केला आणि मालातर्फे आम्ही दोघं पण काम करायला लागलो. मग त्या व्यवसाय वाढत गेला. पहिले यायचे 100-150 रुपये, आता 200, 250, 300 पर्यंत धंदा होता आमचा. कधी कधी 500 पण येतात. असा त्यांचा व्यवसाय वाढतो. मुलगा एकच आहे, ते शिकतो. तो 5वीला आहे, मोठी मुलगी 12वीला आहे, दुसरी 9वीला आहे. गटामुळे आमचा खूप फायदा झाला. ग्रामसंघाचं बळकटीकरण, समूहातील महिलांच्या आणि कार्यकर्त्यांच्या कौशल्य वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचं आयोजन, ग्रामसंघाच्या कर्जाचं नियोजन आणि मूल्यमापन, गरिबांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना तसंच उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यासारख्या अनेक जबाबदाऱ्या प्रभाग संघ पार पाडतो. उमेद अभियानाच्या केंद्रस्थानी आहे ती ग्रामीण भागातील गरीब, अतिगरीब आणि वंचित महिला. तिच्या व तिच्या माध्यमातून तिच्या कुटुंबाचं जीवनस्तर उंचावणं हा उद्देश दुर्लक्षित न करता प्रभाग संघ त्यांच्या कामाची दिशा ठरवित असतो. गावकऱ्यांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रभाग स्तरावरील शासनाच्या विविध विभागांशी संपर्क करण्याचं, समन्वय साधण्याचं कामही प्रभाग संघ सक्षमपणे करतो. प्रभाग संघाच्या स्थापनेत वार्षिक सर्वसाधारण समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्रभाग संघाचं कामकाज नीटपणे चालावं यासाठी नियम तयार करणं, कामकाजाचं मूल्यांकन करणं, विविध सरकारी योजना आणि सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणं आणि प्रभाग संघाच्या सभासद फीची रक्कम ठरवणं ही कामं सर्वसाधारण समिती करते. आमसभेच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत प्रभाग संघानं वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेतला जातो आणि पुढील वर्षात करावयाच्या कामांचं नियोजन केलं जातं. सर्वसाधारण सभेनं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणं, ग्रामसंघाच्या कामांचं मूल्यांकन करणं, त्यांच्या मासिक कामांचा आढावा घेणं, पात्र ग्रामसंघांना प्रभाग संघात सामील करून घेणं, अपात्र ग्रामसंघाचं सदस्यत्व रद्द करणं, उपसमित्या, बँक सखी, सूक्ष्म नियोजन आराखडा सखी, विमा सखी, प्रभाग संघ पुस्तक संचालक सखी, गट आणि ग्रामसंघ यांचं ऑडिट करून इतर विशेष काम पाहणारी सखी यांच्या कार्याचा आढावा घेणं अशी विविधांगी कामं प्रभाग संघाची कार्यकारी समिती करते. प्रभाग संघाचं कार्य अधिकाधिक सुलभ करण्यासाठी संघाच्या वेगवेगळ्या उपसमित्याही मदत करतात. या उपसमित्यांच्या माध्यमातून स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ यांचं बळकटीकरण करता येतं. समूह, ग्रामसंघ यांच्या कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी या उपसमित्या सहाय्यभूत ठरतात. आम्ही 7 बहिणी आणि 1 भाऊ होता. तर माझं शिक्षण 7वी झालं आणि माझं लग्न करून दिलं. माझं लग्न 12व्या वर्षीच करण्यात आलं. त्याच नंतर लग्न झाल्याच्या नंतर माझ्या मिस्टरनं मला 5 महिन्याच्या नंतरच मारहाण केली आणि घराच्या बाहेर काढून दिलं. तर माझी मुलगी 6 महिन्याची होती. त्यावेळेस आमच्या गावामध्ये आंध्राच्या ICRP ताई आल्या. ICRP ताई आल्या तर माझ्याकडे त्यावेळेस 20 रुपये बचत, आठवडी 20 रुपये बचत भरायला पण पैसे नव्हते. तर त्यामुळं मी गटामध्ये राहत नव्हते. पण खूप मला गावातल्या महिलांनी साथ दिली आणि आईवडिलांनी पण साथ दिली की आम्ही 20 रुपये आठवड्याला तुला बचत भरायला देऊ, तू गटामध्ये राह. माझ्या गटाची MCP झाली. MCP झाल्याच्या नंतर मी MCP मधून 15,000 रुपये कर्ज घेतलं आणि गटामधून 10 घेतलं आणि स्वतःच्या बांगड्या धंद्याचा काही नफा होता
तो असा 35,000 रुपये करून 60,000 रुपयाचा लोडिंग रिक्षा घेतला. माझं गटांचं कर्ज भरून, बँकेचं कर्ज भरून, MCPचं कर्ज भरून आता तर सध्याला माझी सगळी फेड झालेली आहे. पूर्ण पैसे मला घरी राहतात 16,000 रुपये. गावातील गरीब, वंचित महिला आणि कुटुंबांना शासनाच्या विविध योजना आणि कार्यक्रमांशी जोडण्याचं काम प्रभाग संघ उपसमित्यांच्या माध्यमातून अधिक सुलभतेनं करतात. सर्वसाधारणपणे प्रत्येक उपसमितीमध्ये 3 ते 5 सदस्य असतील आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असेल. त्यामुळे कार्यकारी समितीतील इतर सदस्यांनाही क्रमाक्रमानं उपसमित्यांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होते. त्यामुळे सदस्यांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित होतं. ग्रामसंघाचं कामकाज नियमानुसार चाललंय की नाही हे पाहायचं काम ग्रामसंघ निरीक्षण उपसमिती करते. स्वयंसहायता समूहांनी घेतलेल्या उद्योग साधनं, मालमत्ता आणि कर्जाची पडताळणी करणं, कर्ज रकमेतून घेतलेल्या पशुधनाचा विमा उतरवलाय का हे तपासणं, अशा महत्त्वपूर्ण परीक्षणांची जबाबदारी सामाजिक परीक्षण समितीची आहे. गरीब, अतिगरीब सदस्य असलेल्या सर्वच स्वयंसहायता समूहांना बँकेशी जोडण्याची कामगिरी बँक जोडणी उपसमितीवर सोपवण्यात आली आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड स्वयंसहायता समूहांनी निर्धारित कालखंडात करावी याकडे ही समिती लक्ष देते. शिवाय सर्व बँकांच्या प्रभागातील शाखांशी समन्वय साधून त्यांना उमेदच्या समूह संघाशी जोडण्यासाठी बँक लिंकेज कमिटी प्रयत्न करते. बालमजुरी, बालविवाह, स्त्री शिक्षण, व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार या कारणांमुळे समाज स्वास्थ्य बिघडत असतं. या सामाजिक प्रश्नांबाबत जनजागृती करणं, गावकऱ्यांना मार्गदर्शन करणं आणि त्या संदर्भात काम करणाऱ्या ग्रामसंघांना आवश्यक तो पाठिंबा देणं ही कामं सामाजिक कृती उपसमिती करते. सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ग्रामसंघांनी केलेल्या कामांची माहिती हीच समिती प्रभाग संघ कार्यकारिणी समोर ठेवते. या सर्व उपसमित्यांना आपल्या कामांचे अहवाल तयार करून कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रभाग संघाच्या पदाधिकाऱ्यांना सादर करतात. सगळ्यांना माझा नमस्कार. नमस्कार. माझे नाव गीना मुन्ना वडवी, गाव खामला. माझ्या गटाचं नाव आहे दिव्या महिला समसहायता समूह, त्याच्यात मी अध्यक्ष आहे. माझ्या ग्रामसंघाचं नाव आहे राजाबाग ग्रामसंघ, त्याच्यात पण मी अध्यक्ष आहे. बँक जोडणी समिती यावेळी 4 भेटा दिल्यास आतापर्यंत 125 प्रस्तावा दिला आहे. त्यापैकी 16 प्रस्ताव मंजूर झाला. एकूण 10 लाख रुपये मंजूर झाले. कोणत्याही कामासाठी महत्त्वाचा असतो तो निधी आणि प्रभाग संघ वेगवेगळ्या मार्गांनी आपला निधी हा उभा करीत असतो. स्वभांडवल, स्वउत्पन्न आणि अभियानातून मिळणारं अर्थसहाय्य या 3 मार्गानं प्रभाग संघ आपल्या निधीची उभारणी करतो. प्रभाग संघ ही एक संस्था आहे. संस्थेच्या सभासदांनी खरेदी केलेले भाग आणि संस्थेला होणाऱ्या नफ्यातून निर्माण केलेला निधी यातून प्रभाग संघ स्वभांडवल उभं करतो. वेगवेगळ्या मार्गानं मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रभाग संघ स्वउत्पन्न निधी निर्माण करतो. प्रभाग संघ व्यवस्थापन निधी, समुदाय गुंतवणूक निधी आणि वंचित घटकांसाठीचा विशेष निधी आदी मार्गानं अभियानातून प्रभाग संघाला अर्थसहाय्य केलं जातं. यातून उपलब्ध होणाऱ्या पैशातून प्रभाग संघ आपल्या खर्चाचं नियोजन करतो. प्रशासकीय खर्चासाठी प्रभाग संघाकडे ग्रामसंघाकडून मिळणारं कर्जावरील व्याज, सदस्यता शुल्क दंडाची रक्कम, शासनाकडून मिळणारं अनुदान, सामूहिक कामातून होणारा नफा, उत्पादित वस्तूंच्या विक्रीतून मिळणारं उत्पन्न असे स्रोत उपलब्ध असतात. त्यातून मिळणाऱ्या निधीतून प्रभाग संघ आपलं वित्तीय व्यवस्थापन करतो. उमेद अभियानामुळे
गावातील वाड्यापाड्यात स्वयंसहायता गट स्थापन झाले, गावागावात ग्रामसंघांचं काम सुरू झालं आणि आता प्रभाग संघाची स्थापना करून त्यांच्या माध्यमातून अभियानाचं कार्य अधिक व्यापक करण्याचा उमेदचा प्रयत्न आहे. उमेद अभियानातून ग्रामीण भागात तयार झालेली स्वयंसहायता समूह, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ ही त्रिस्तरीय कार्यसाखळी गावागावातील गरीब, अतिगरीब आणि वंचित कुटुंबांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी नक्कीच सहाय्यभूत ठरणार आहे.